नमस्कार मित्रांनो, माझं नाव सौरभ. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. आज आहे 3 जून. आज आहे वटपौर्णिमा. त्याचा आज मी खास व्हिडिओ करणार आहे. म्हणजे वाडीतली बायका येतात, पाठीवड आहे. भारत देशात विविध सण व उत्सव एकोप्याने, उत्साहाने, आनंदाने साजरे केले जातात. यापैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा होय. हा सण विशेषतः महिला मोठ्या प्रमाणात साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटसावित्री व्रत करतात. आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात. मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य खूप जास्त असते, तसेच त्याच्या पारंब्याचा विस्तारही खूप मोठा होतो. वडाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा या व्रतामागील उद्देश आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला पारंपरिक मराठमोळी वेशभूषा करतात. नऊवारी साडी, दागिने, गजरा, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वापरून छान सजतात. त्यानंतर
पूजेचे ताट हातात घेऊन वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जातात. मंदिराच्या आवारात किंवा गावाच्या मध्यभागी मोकळ्या जागेत असलेले वडाचे झाड वटपूजेसाठी निवडलेले असते. सौभाग्याचे प्रतीक मानले जाणारे हळद कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तेथे अर्पण करतात. फळांचा राजा आंबाही तेथे वटवृक्षाची पूजा करताना ठेवतात. फळांचे वाटे बनवतात, ते सुपामध्ये सजवतात आणि रंगीत रुमालाने ते झाकून घेतात. ते वाटे खाण्यासाठी लहान मुले पूजेच्या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात. तसेच दूध साखरेचा नैवेद्यही दाखवतात. त्यानंतर वडाच्या झाडाला सफेद दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात आणि शेवटी त्या धाग्याची वडाच्या खोडाला गाठ मारतात. वटपौर्णिमा सण वृक्षांचे जतन, संगोपन करण्याचा सामाजिक संदेश देखील देतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप
वाडीतल्या बायकांचं झालं आहे पूजून वड आणि आत्ताच गेल्यात सगळ्या आणि मी मला काही थोडीफार माहिती मिळाली ती मी सांगितली. थोडा प्रयत्न केला सांगण्याचा. तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.